Hello students, you are welcome in the second lecture of a chapter of states of matter. हे आपलं या चॅप्टरचं दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण प्रामुख्याने या चॅप्टरमध्ये गॅसेस आणि लिक्विड या स्टेटचा अभ्यास करणार आहोत. Gaseous state and liquid state we have to study in this chapter over here, but there also I have told you, because of this situation the liquid state is deleted in our syllabus this year because of the COVID-19 situation. So only gaseous state we are studying in detail, and the third state of matter, that is solid state, we are studying in the next year. पुढच्या वर्षामध्ये आपण सॉलिड स्टेटचा अभ्यास करणार आहे. यावर्षी गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेटचा अभ्यास करणार आहोत असं सांगितलेलं होतं. त्यानंतर आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. त्यामध्ये मी सांगितलं होतं सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस are interconvertible into each other. Matter exists in any one of the three phases. Any matter exists in one of the three phases. Either matter is present in solid phase or liquid phase or gaseous phase. And there I have told you that those solid, liquid and gaseous phase are interconvertible into each other depending on exchange of heat. Exchange of heat take place and the states of matter are interconvertible into each other. Then we have seen the properties of matter. There we have seen microscopic appearance, then shape or geometry, volume, compressibility, molecular distance. All those points we have seen in detail in that lecture, in the first lecture of states of matter. And here in this lecture we are supposed to study this point, intermolecular forces. We are supposed to study the intermolecular forces. Now see what is meant by intermolecular forces. Intermolecular forces are nothing but the forces present in molecules present in a substance. आपल्याला माहिती आहे की कोणताही सबस्टन्स हा मॉलिक्युल्सपासून तयार होतो. कोणताही सबस्टन्स कशापासून तयार होतो? मॉलिक्युल्सपासून तयार होतो. एखादा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये करोडो मॉलिक्युल्स असतात आणि ते सगळे मॉलिक्युल्स एकतर एकमेकाला ॲट्रॅक्ट करतात किंवा रिपेल करतात. म्हणजे ॲट्रॅक्ट करणे म्हणजे जवळ येणे, एकमेकाकडे ते आकर्षित होतात, किंवा एकमेकांना रिपेल करतात, एकमेकांच्यापासून दूरवर जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठला तरी एक प्रकारचा फोर्स असतो. एकतर तो फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असेल की त्यामुळे ते जवळ येतात, किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल की त्यामुळे ते दूरवरती जातात. दॅट फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन अँड द फोर्स ऑफ रिपल्शन प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल बिकॉज ऑफ विच सबस्टन्स इज फॉर्म्ड इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. समजलं? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय? मग काय म्हणायचं? एक तर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ ॲट्रॅक्शनमुळं मॉलिक्युल्स एकत्र येतात, एकमेकाकडं ॲट्रॅक्ट होतात, किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल तर एकमेकापासून ते दूरवरती जातात. त्या फोर्सेसला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन अँड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ रिपल्शन.
आणि मग जर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन जास्त असेल तर त्या दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स सांगा बरं, लक्षात येते का? दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स हे कमी असेल का जास्त असेल? फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन जास्ती म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स हे कमी. इफ द फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्यूल इज व्हेरी स्ट्रॉंग, द फोर्सेस आर स्ट्रॉंग, देअरफॉर molecular distance is very less. On the other hand, if the forces of attraction are weak, at that time the molecules are away from each other. And we know in the solids molecules are very close to each other, therefore forces of attraction are very strong. In the liquid molecules are slightly away from each other, so forces of attraction are slightly weak. And gas molecules are away from each other, therefore forces of attraction are very less in the gases. In the gas molecules forces of attraction are very less because gas molecules are far away from each other. समजते का बघा? सॉलिडमध्ये मॉलिक्यूल अगदी क्लोज असतात, एकमेकाच्या खूप क्लोज असतात, याचा अर्थ त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन हा स्ट्रॉंग असतो. लिक्विड द्रवरूप पदार्थामध्ये मॉलिक्यूल स्लाइटली अंतरावरती असतात, म्हणून त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन हा स्लाइटली वीक असतो. आणि गॅस मॉलिक्यूल्स खूप अंतरावरती असतात, कायमस्वरूपी ते मोशनमध्ये असतात, कायमस्वरूपी ते गतीमध्ये असतात, म्हणून त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन हा मिनिमम असतो. सो मॅक्सिमम फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन इज प्रेझेंट इन सॉलिड्स, moderate force of attraction is present in the liquids, and minimum force of attraction is present in the gases. Not only that, but force of attraction also decides the melting point, boiling point, density of a substance. एखाद्या पदार्थाचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट किंवा त्याची डेन्सिटी हे सगळे घटक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शनमुळं बदलत असतात. सगळे डायमेन्शन्स हे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शनवरती अवलंबून असतात. सो विच आर दी डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन, डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन प्रेझेंट इन दी सबस्टन्सेस? दे आर 5 फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन आर प्रेझेंट. डायपोल इंटरॅक्शन, देन आयन डायपोल इंटरॅक्शन, dipole induced dipole interaction, hydrogen bonding, and London forces or dispersion forces. So let us see it one by one. 5 प्रकारचे वेगवेगळे फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन असतात. 5 प्रकारचे कोणकोणते सांगितलं? डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यानंतर आयन डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यानंतर इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यानंतर लंडन फोर्सेस ऑर डिस्पर्शन फोर्सेस आणि हायड्रोजन बॉन्डिंग. असे 5 प्रकारचे फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन आहेत. पैकी पहिलं जे आहे त्याला म्हणायचं डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन और डायपोल फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन. Now see, what is this force of attraction? What is the dipole interaction due to which molecules are stable and how the substances are formed? या डायपोल इंटरॅक्शनमुळं सबस्टन्स कसा तयार होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. डाय मीन्स 2, पोल means charges. 2 charges are separated. How 2 charges are separated in a molecule? Because of electronegativity difference. Because of the electronegativity difference. Which difference? What is the term I have used? Electronegativity difference.
आता हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते बघायचं आहे अगोदर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द टेंडन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडं इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेण्याची क्षमता म्हणजे काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी is nothing but the tendency of an atom to attract the electron towards itself. स्वतःकडं इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेण्याची क्षमता म्हणजे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ज्याची जास्त असेल तो काय करील, इलेक्ट्रॉन स्वतःकडं आकर्षित करून घेईल. आणि ज्याची कमी असेल तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. असं ते सिच्युएशन येईल. म्हणजे बघा, समजा आपण जर HClचा विचार केला, HCl क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 7. किती इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम सर्वात शेवटची कक्षा, किती इलेक्ट्रॉन असतात क्लोरीनमध्ये, 7. मग त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 पर्याय असतील. कोणते 2 पर्याय, एक तर 7 इलेक्ट्रॉन देणं किंवा 1 इलेक्ट्रॉन घेणं. मग तो काय करेल बरं, 7 इलेक्ट्रॉन देईल का 1 इलेक्ट्रॉन घेईल, ही विल ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन विल गेन 1 इलेक्ट्रॉन अँड कंप्लीट द ऑक्टेट. क्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन घेतो. याच्या उलट हायड्रोजन मात्र काय करू शकतो, त्याच्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. म्हणून इलेक्ट्रॉन दिल्यामुळं हायड्रोजनवरती कोणता चार्ज येईल, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणायचं पार्शियल पॉझिटिव्ह, HCl. हायड्रोजन डोनेट पार्शियली इलेक्ट्रॉन, पार्शियल डेल्टा, त्याला म्हणायचं डेल्टा, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि क्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह. डेल्टा साईन काय दाखवतं, पार्शियली इट इज ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, पार्शियली इट इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन. पार्शियली म्हणजे थोडासा, पूर्णपणे नाही, 100% इलेक्ट्रॉन लूज करत नाही. हा सुद्धा 100% इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाही. पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. त्यामुळं क्लोरीन हा इलेक्ट्रॉन पार्शियली ॲक्सेप्ट करतो, घेतो, आणि हायड्रोजन हा पार्शियली देतो. आणि अशा प्रकारे इथं डायपोल तयार होतो. पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह डायपोल. डाय मीन्स 2, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, 2 पोल, 2 चार्जेस सेपरेट होतात. अशा प्रकारे चार्ज सेपरेशन होतं आणि पोलॅरिटी तयार होते. ह्याला काय म्हणायचं, पोलार मॉलिक्यूल. दिस सबस्टन्स इज नथिंग बट ए पोलार मॉलिक्यूल where 2 poles are separate from each other. Now, whenever this molecule which has dipoles comes in contact with the other molecule which has dipoles, this also has a positive charge, this has negative charge. Negative end of first molecule encounters the positive charge, positive pole of the second molecule, and a force of interaction is developed. This has dipole, this also has a dipole. ह्याला डायपोल म्हणतो आपण, याला सुद्धा काय म्हणतो, डायपोल. आणि मग काय होतं, याचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पहिल्याचा पार्शियल निगेटिव्ह हेड, ह्याचं हे डोकं निगेटिव्ह असणारं हेड, आणि दुसऱ्याचं पॉझिटिव्ह असणारं हेड एकमेकाला जवळ येतात, एकमेकाकडं ॲट्रॅक्ट होतात. तुम्हाला माहिती असेलच, पॉझिटिव्ह पोलमध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलमध्ये ॲट्रॅक्शन असतं. म्हणजे अपोजिट पोल असेल तर अट्रॅक्शन, आणि सेम पोल असतील तर रिपल्शन.
म्हणून इथं काय होतं, पहिल्याचं निगेटिव्ह एंड दुसऱ्याचं पॉझिटिव्ह एंड ॲट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन तयार होतो. हा डायपोल आहे, हा सुद्धा डायपोल आहे, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन येतं, म्हणून याला काय म्हणायचं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आणि यांच्यामध्ये जी मूव्हमेंट असते त्याला म्हणायचं डायपोल मूव्हमेंट, त्याला म्हणायचं डायपोल मोमेंट. सो व्हॉट इज दॅट डायपोल मोमेंट, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम द पॉईंट ऑफ केमिस्ट्री ओव्हर हिअर. डायपोल मोमेंट म्हणजे काय, त्याच्यावरती प्रश्न असणार नाहीत. महत्त्वाचा भाग काय आहे तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पोलॅरिटी म्हणजे काय, ती पोलॅरिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरती अवलंबून असते. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, पोलॅरिटी म्हणजे काय, डायपोल्स म्हणजे काय, आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन किंवा फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन कशा प्रकारे डेव्हलप होतं, हा भाग महत्त्वाचा. आणखी एक मॉलिक्यूल सांगतो. समजा HF, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनची कमी म्हणून पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. जर दुसऱ्या HFच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इथं त्याचप्रमाणे पहिल्याचं निगेटिव्ह एंड आणि दुसऱ्याचं पॉझिटिव्ह एंड एकमेकाला एनकाउंटर करतात, एकमेकाकडं ॲट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन तयार होतो. याला डायपोल आहे, यालासुद्धा डायपोल आहे आणि दोघांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन येतो, म्हणून याला काय म्हणायचं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. असं हे पहिल्या प्रकारचं फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बघितलं आपण. पहिल्या प्रकारचा इंट्रॅक्शनचा फोर्स बघितला. दुसरा आहे आयन डायपोल इंटरॅक्शन, ते पुढच्या लेक्चरला बघूयात.